थंडीच्या दिवसात शेकोटी करायला जाळवायचं होतं लाकूड आणि यांनी जाळलं काहीतरी दुसराच. तर काय विषय झाला सगळं काही सांगतो शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव, स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर या थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी आमचं ठरलं की चला म्हणे आज काहीतरी बाहेर नाश्ता करायला जाऊ म्हणे. चला म्हटलं भाऊ मग. तर मग मी, क्षितिज आणि पृथ्वीराज आम्ही तिघं निघालो काहीतरी बाहेर नाश्ता करण्यासाठी. आणि सकाळी सकाळी इथं बाहेर आल्यावर बघितलं तर फक्त एकच दुकान उघडं होतं. आणि इथं आल्यानंतर पण आम्ही विचार करायला लागलो की नाश्ता करायचा काही नाही, म्हणजे आलो त्याच्यासाठीच होतो ना, आता तोच विचार करतोय. आणि आता बाकी सगळं गेलं गड्ड्यात. म्हटलं सगळ्यात पहिले आता गरमागरम चहा घेऊ. आणि हा, मला तुम्हाला आता काहीतरी सांगायचंय. मला आहे ना भाऊ थोडी भयंकर सर्दी झालेली आहे, तर त्याच्यामुळे थोडा आवाज वेगळा येतोय, तर आजसाठी तेवढं ऍडजस्ट करून घ्या. आणि त्याच्यानंतर मग रात्री आम्ही सगळे आलो गच्चीवर. आता यांचं अचानक ठरलं चला म्हणे मस्तपैकी आता थंडीच्या दिवसात शेकोटी करू. आणि इथं शेकोटी करायला फक्त आम्हाला लाकूड जाळवायचं होतं, पण आमचा हा मित्र डायरेक्ट चालला दरवाजा जाळायला. आणि आता याच्यानंतर आमचा घरमालक फोडून म्हटलं आता आम्हाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही शेकोटी केले तर जाळ राहायला बाजूलाच, पण दुपानच जास्त होत होतं. एक टाइमला मी पण विचार करायला लागलो की शेकोटी केली होती का दुपान केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग याला झटून झटून यांनी शेकोटी केलीच पण शेवटी. तर चला भावांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये. त्यासाठी लवकरात लवकर लाईक करून फॉलो करून घ्या.